आपल्यासोबत आमदार राजन नाईक जोडलेले आहेत, स्थानिक आमदार आहेत। नाईकजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नालासोपाऱ्यातली परिस्थिती आपण पाहतोय, निवारा तोडला जातोय, नागरिक त्या ठिकाणी ते संतप्त झाले आहेत। बऱ्याच लोकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत, राहण्यासाठी व्यवस्था नाही असा त्यांचा आक्रोश आहे। या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया, कारण आता लॉक तोडून कारवाई करण्याचं सध्या सुरू आहे। हॅलो नाईकजी, आपला आवाज येतोय, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत। माझा प्रश्न असा आहे की नालासोपाऱ्यात जी सध्या परिस्थिती आपण पाहतोय, निवारा तोडला जातोय आणि त्या संदर्भात स्थानिक नागरिक घरामध्ये दबा धरून बसलेत, लॉक तोडून कारवाई करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। स्थानिक आमदार म्हणून आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि आगरी सेनेचे कैलास पाटील आहेत। या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये काल त्यांनी याचिकाही दाखल केली आहे। त्याचं काय निर्णय आज येण्याची अपेक्षित आहे, पण आम्ही जनतेबरोबर आहोत की त्यांची काहीही चूक नसताना 2005 ते 2010-11 पर्यंत ह्या काळात हे अनधिकृत बांधकाम झालं आणि त्यानंतर त्यांना घरपट्टी लावण्यात आली, लाईट बिलही मीटरही देण्यात आलं आणि आज त्यांना तिथून हुसकलून जावलं जातं, त्यांच्या बिल्डिंग तोडल्या जाते। आम्हाला या संदर्भात एक लोकप्रतिनिधी मला अतिशय दुःख होत आहे, परंतु हा कायद्याचा भाग आहे। माननीय न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे, आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत। जी कायदेशीर बाजू आहेत त्या संदर्भात वकिलाशी चर्चा करत आहोत, काय करता येईल आणि त्या जनतेला कसं न्याय देता येईल या संदर्भात एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रयत्न करत आहे। राजनजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे, ज्या प्रकारचे नागरिक त्या ठिकाणी संतप्त झाले आहेत, ते आक्रोश व्यक्त करत आहेत। त्यांचा महत्त्वाचा मुद्दा म्हणण्याचा हा आहे की आता ऐनवेळी आम्ही कुठे जाणार, आम्हाला राहायला सध्या निवारा नाही, त्यामुळे ही तात्काळ अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे का? आपल्या माहितीप्रमाणे अशा काही सूचना त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना याआधी देण्यात आल्या होत्या? नाही, ह्या कारवाई पावसामुळे थोडी थांबलेली, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळेही पुढे ढकलण्यात आली आणि आता ती कारवाई माननीय सुप्रीम कोर्टाने 31 तारखेच्या आत त्या संदर्भात कारवाई करायला सांगितली, म्हणून कारवाई करतात। या संदर्भात मी जे सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीपासूनच हे आहे, बऱ्याच वर्षापासून या संदर्भात प्रकरण चालू आहे। जमिनीचं टायटल डिफेक्टिव्ह आहे, कोणी सांगतं जमीन माझी आहे, कोणी सांगतं जमीन ते दुसऱ्याची आहे। त्यावेळेच्या प्रशासनाने, त्यावेळेच्या सत्ताधाऱ्याने या संदर्भात जे बिल्डिंग बांधूनच दिल्या नसत्या तर आज ह्या गरीब जनतेवरती, माझ्या माय बहिणीवरती ही वेळ आलीच नसती। परंतु त्यावेळेला दुर्लक्ष झालं का केलं गेलं हाही मोठा प्रश्न आहे। ते सगळ्या नामानिराळ्यात बांधणारा कोण होता, काय करत होता, कुठल्या पक्षाशी जवळीक होती, कुठल्या पक्षाचा पदाधिकारी होता आणि त्याला आश्रय कोणी दिले, हा विषय जरी आता चर्चेचा नसला तरी कोणाचं हे पाप आहे हेही महत्वाचं आहे। मी आमदारून फक्त 2 महिने कालच झालेत, 60 दिवस काल झाले। मी या संदर्भात आपला रोग नेमका कोणाकडे, आपला इशारा नेमका कोणाकडे? माझा इशारा कोणाचकडे नाही, माझा इशारा एकच आहे, माझी इच्छा एकच आहे की त्या गरिबांची घरं वाचली गेली पाहिजेत। बाकी कोणी नाईकजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, हा प्रश्न साहजिक आहे उपस्थित होणं की ज्या प्रकारची कटाक्षपणे, काटेकोरपणे सध्या प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई होत आहे, अनधिकृत बांधकामावरती कारवाई होणं आवश्यक आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय कर आकारण्यात आला आणि ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, अनधिकृत प्रकारचं बांधकाम होत असताना नेमकं प्रशासन कुठे होतं, असा प्रश्न आता जनसामान्यांच्या मनात उपस्थित होतोय। निश्चितपणे ज्या काळामध्ये, ज्या कालखंडामध्ये हे बांधलं गेलं त्यावेळेला अधिकारी कोण होते, त्यावेळेला पदाधिकारी कोण होते, त्यावेळेला बांधणारा कोण होता, हे सगळं विचारात घेणे आवश्यक आहे। परंतु आता ती वेळ नाही। आता आमचं एकच लक्ष आहे की बिल्डिंग कशा वाचतील, कायदेशीर मार्गाने माननीय उच्च न्यायालयाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून कायद्याच्या चौकटीमध्ये कशा त्या वाचता येतील यासाठी आम्ही प्रयत्न माननीय न्यायालयात, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात करत आहोत। नाईकजी, मात्र महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्या प्रकारच्या व्यथा आता माध्यमांशी बोलताना त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांची परीक्षा आहे आणि बऱ्याच अडचणी असल्याचं सांगतायत, त्यांना राहण्याची व्यवस्था नाही। स्थानिक प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून नेमकी आपण काय जबाबदारी घेणार, त्या लोकांसाठी काय करणार आहात? लोकप्रतिनिधी म्हणून माझं जे कर्तव्य आहे हे तर करणारच, पण मी एक सामान्य नागरिक आहे, या नालासोपाराचा रहिवासी आहे, त्यामुळे मी त्यांच्या बरोबर आहे। त्यांना जी काय मदत मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे या संदर्भात। नक्कीच नाईकजी, खूप खूप धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल।